अच्छी शुरुआत दोनों ही बल्लेबाजों द्वारा, एक सिंगल और दूसरा डबल दोहरा रन। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ बगैर किसी विकेट के। चीकू का जन्मदिन, विराट कोहली का 5। इस बार गति परिवर्तन, प्लम्प ऑफ द विकेट, उंगलियों को फेरा और अंपायर के मन में दुविधा न थी। अंपायर की उंगली उठी और बल्लेबाज की पतंग कटी। एलबीडब्ल्यू आउट। ये अच्छे गेंदबाज है, तेज कदमों के साथ दौड़ते हैं, अच्छा हाई आर्म एक्शन है, रिलीज ऑफ डिलीवरी उनकी बहुत अच्छी है। और उन्होंने देखा कि जैसे तेज गेंदों पर रन बन रहे हैं, उन्होंने एक स्लोअर वन फेंकी, उंगलियों का फेरा, थोड़ा सा लेग ब्रेक का प्रयास किया था। जड़ में जाकर गेंद लगी और बल्लेबाज के पास सब था कि उस गेंद को देखे, जांचे, परखे और उसके बाद खेले। उसके पहली गेंद उनके कदमों से जाकर टकराई और गणेश जी साळवी, इनके मन में दुविधा न थी। उन्होंने पूरी तरीके से आईसीसी का लॉ नंबर 36 एलबीडब्ल्यू करार दिया और पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ शहजाद 11 टोल टीम का। अब ये टेम्परामेंट की लड़ाई रहेगी, कठिन परिश्रम है और कठिन परिश्रम को ही आपको सार्थकता से आगे ले जाना पड़ेगा। तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए अबरार आए हैं। तेज गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर ने दंडित किया है, व्हाइट का इशारा। आईसीसी का लॉ नंबर 25, पहले 22 था, 25 है। बदलाव क्रिकेट में होता रहता है, लेकिन क्रिकेट में लॉ 42 ही है। 42 लॉज इन ए क्रिकेट। ओहो, उखाड़ दिया डंडा, लहरा दिया अपना झंडा। इस लाजवाब गेंद का कोई भी जवाब नहीं था और क्लीन बोल्ड। थैंक यू डीजे। डीजे की भूमिका बहुत ही अच्छी है। हमारी साउंड क्वालिटी, वॉइस क्वालिटी, ये सब कुछ बढ़ाने का काम ये हमारे डीजे मास्टर कर रहे हैं। अबरार शून्य का चश्मा पहनकर आउट हुए। गोल्डन डक का वो शिकार बने। क्रिकेट में 8 प्रकार के डक होते हैं, लेकिन आमतौर पर 4 ही प्रकार के डक्स का इस्तेमाल किया जाता है। 1886 में प्रिंस ऑफ वेल्स आउट हुए थे शून्य पर और अंग्रेजी की अखबारों में एक हेडलाइन छपी, प्रिंस वेल्स सिट ऑन डक। पहली गेंद पर आउट होते हैं उन्हें गोल्डन डक कहा जाता है, दूसरे गेंद पर पियर्स डक, तीसरे गेंद पर ब्रॉन्ज डक और बॉम्बे डक के नाम से मशहूर 7 बार शून्य पर आउट होने वाले अजित आगरकर। ये 4 प्रकार के डक ज्यादा तौर से इस्तेमाल होते हैं और गोल्डन डक का शिकार बने अबरार। लेकिन अब चौथे नंबर पर पारी को संभालने के लिए आए हैं राजा जाधव। एक बेमिसाल नाम है इनका, लेकिन उनके अनुपात काम करना होगा। अच्छी गेंद और अच्छा ड्राइव, एक बेहतरीन खिलाड़ी की निशानी। सामने वाली गेंद को अच्छी तरीके से ऑफ साइड पर ड्राइव किया, कवर्स पर सिंगल बटोरा और जो लड़ी जग रही थी कि 2 विकेट गिरे थे, उसे कहीं ना कहीं थोड़ा सा बांध लगाने का काम राजा जाधव अब अपने कप्तान के साथ कर रहे हैं। 2 खिलाड़ियों के आउट होने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम शहजाद 11 टोल पहुंची है 1 ओवर के बाद 7 रनों पर। पावर प्ले के 2 ओवर हैं, ये निर्धारित करेंगे कि टीम शहजाद 11 टोल कहां पर जाएगी। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, कवर पॉइंट, एक खिलाड़ी हमने देखा एक्स्ट्रा कवर पर, एक शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट। सूरज पहली ओवर काफी बढ़िया फेंकी उन्होंने, 12th मैन आइए। शिंदे वॉरियर्स की ओर से पारी की दूसरी और अब निजी पहली ओवर लेकर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, गेंदबाज का नाम
नारायण नारायण उमाश्रे हमें नजर आते हुए, बहुत ही मेहनत करते हुए। भूमि स्पोर्ट्स, गग्गा, योगेश पेंडकर और उनकी पूरी टीम, बालशेठ महाबले ने भी इस पूरे प्रतियोगिता के लिए बहुत अच्छा सहयोग दिया है, उनका भी हार्दिक आभार। नारायण की गेंद जड़ में थी, ऑन साइड पर मोड़ दिया था उसे शॉर्ट मिड विकेट पर। राजा जादव जानते हैं कि अब उन्हें अंबुजा सीमेंट की तरह काम करना होगा। जो दरारें गिर चुकी है शहजाद 11 टोल की इस टीम के पहले प्रारंभिक जोड़ी की, उसे कहीं ना कहीं भरने का काम राजा जादव कर रहे हैं, सिंगल्स पर कंट्रोल कर रहे हैं। और सुनील मनोहर गावस्कर हमेशा कहते हैं कि सिंगल रन इज लाइक ए इंक्यूबेटर, ये ऑक्सीजन का काम करती है क्रिकेट में। सिंगल्स डबल्स आपको आगे ले जाती है। माज स्ट्राइकर एंड पर, अच्छी गेंद बैक ऑफ द लेंथ थी, उसे पीछे जाकर हल्के हाथों से ऑफ साइड पर धकेल दिया था। पॉइंट पर फील्डर तैनात थे और ये तीसरा सिंगल रन हमें बताते हुए हमारे स्कोरर मित्र संदीप जी माने पिछले 4 दिन लगातार स्कोरिंग का काम बखूबी निभा रहे हैं। और स्कोरर इज द बैकबोन ऑफ कमेंटेटर ऐसा कहा जाता है, उनका काम भी थैंकलेस है, उनको भी हम कमेंट्री पैनल की ओर से थैंक कहेंगे। नारायण राइट आर्म ओवर द विकेट, इस बार स्विच इट किया था और अपने ट्रेडमार्क शॉट के साथ इस मैच का पहला चौका। डीजे रहने दे आसमां जमी की तलाश न कर, सब कुछ यही है कहीं और तलाश न कर। सब कुछ आपको क्रिकेट के ग्राउंड में मिलेगा और यही कहते हुए राजा, क्रिकेट में 2 शॉट्स हैं, रिवर्स स्वीप और ये है क्रिकेट का नया फॉर्मेट। ओ ये खराब शॉट सिलेक्शन, स्वीप करने का प्रयास किया था, गेंद सामने वाली थी और स्वीप का प्रयास करते हुए दुर्भाग्यवश क्लीन बोल्ड हुए और जो होनी नहीं चाहिए थी वो अनहोनी हुई। रिवर्स स्वीप और स्विच इट का जो तालमेल था वो बना नहीं पाए राजा, और ये तीसरा विकेट गिरता हुआ शहजाद 11 टोल टीम का 3 लॉस ऑफ 13। एडजस्टमेंट, संदीप सर, एडजस्टमेंट जो लोग करते हैं वही जिंदगी में आगे जाते हैं, और ये एडजस्ट नहीं कर रहे हैं क्योंकि 4 ओवर का मुकाबला होता है आमतौर पर और वैसे ही खेल रहे हैं। 8 ओवर प्रति पारी का मुकाबला है, आपको संयम मास की तरह दिखाना होगा। मास के पास भी वो मास है, वो ताकत है कि वो बल्ले को घुमा सकते हैं, लेकिन वो अब सिंगल डबल्स पर कंट्रोल कर रहे हैं। 3 विकेट गिरे हैं, 13 ही रन बने हैं और 8 ओवर की प्रति पारी का मुकाबला आप जब खेलते हैं तब आपका टैलेंट से ज्यादा संदीप सर है और टेम्परामेंट दिखाना होगा। 5वें नंबर पर जो बल्लेबाज आए हैं इब्राहिम, एक बड़ा नाम है, छोटे कद के खिलाड़ी हैं, अच्छा अनुभव है, इस साल बहुत ही अच्छा किया है उन्होंने अपनी टीम के लिए, लेकिन आज उनको वही काम दोहराना होगा। अच्छी गेंद, सम्मान दिया, हल्के हाथों से ऑफ साइड पर स्लाइस किया था। वो स्क्वायर ऑफ द विकेट, स्क्वायर कट भी खेल सकते थे लेकिन उन्होंने ऐसा किया नहीं है। पता है उनको 3 बड़े विकेट गिरे हैं। अब यहां से पारी जो लड़खड़ा रही है, जो पारी विद्रूप हो रही है, उस पर उनको अब ग्लो एंड लवली लगानी होगी। पहले हम फेयर एंड लवली लगाते थे लेकिन अब उसका नाम बदलकर ग्लो एंड लवली हुआ है, जो हमारे अंपायर गणेश जी सालवी और पेनकर सर ने लगाई। माज पता है विकेट की अहमियत जानते हैं, कंट्रोल किया खुद को और पारी की दूसरी ओवर की समाप्ति। अच्छी गेंदबाजी नारायण और संदीप की। 7 ओवर प्रति पारी, 14 रन बने हैं, विकेटें गिरी है 3 और 14 रनों पर 3 विकेट गिरने के बाद आने वाले 6 ओवर्स में क्या होगा ये आपको थोड़ी देर में पता चलेगा। दक्षिण रायगढ़ प्रीमियर लीग का ये 4था दिन। बालशेठ महाबले, इनका बड़ा योगदान रहा इस पूरे प्रतियोगिता के लिए। हमारे स्वर्गीय माणिकराव जगताप क्रीड़ा नगरी में ये पूरी प्रतियोगिता हो रही है और कड़ी धूप है, मई का महीना है, अभी 2-3 दिन के बाद मई आएगा, शादी का माहौल है, लेकिन सबको
अपने अंदर खींचने का जो एक जज्बा है वो आके ले जा रही है, वो है क्रिकेट। और क्रिकेट की वजह से हम सब लोग इकट्ठा हुए हैं। आइए लेते क्रिकेट ब्रेक और सुनते हैं हमारे डीजे मास्टर को। खिलाड़ी है, एक खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच है, एक खिलाड़ी अब आता हुआ शॉर्ट मिड विकेट पर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप एक्स्ट्रा कवर पर ये खिलाड़ी हमें नजर आते हुए। गेंदबाजी की बागडोर सुमेध महाडिक, दो चार कदमों से तेज कदमों के साथ हरप्रीत सिंह की तरह एक्शन उनकी नजर आ रही है। तेज गेंदे कर रहे हैं, हरकत करने की कोशिश की थी, गेंद को मेरिट के हिसाब से नहीं खेल रहे थे बल्लेबाज इब्राहिम ने 1 रन बनाए हैं। अभी तक आउट होने वाले बैटर राजा, जिन्होंने एकमात्र चौका लगाया, 6 रनों पर वो आउट हुए। माज अभी भी डटे हुए हैं, 2 रनों पर वो खेल रहे हैं। अच्छी कॉम्बिनेशन और शिंदे वॉरियर्स की गेंदबाजी अपने चरम सीमा पर है। राइट आर्म ओवर द विकेट, सुमेध इस बार हवा में खेल दिया है, मिड विकेट के सर के ऊपर से मारने का प्रयास और ये सीधा हाथों में, सूरज से गेंद के नीचे। और इसी के साथ एक और विकेट गिरता हुआ शहजाद 11 टोल टीम का रनों का मानो बांध लग चुका है। डीजे थैंक यू डीजे। संदीप सर, देखिए जिस तरह से रेगिस्तान में पानी न होने की वजह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसे क्रिकेट में जब रन नहीं बनते तब आप भी बेचैन होते हैं। और बेचैनी सी महसूस करती हुई शहजाद 11 टोल की ये टीम, और उसकी वजह से बड़े शॉट्स खेलने के प्रयास में विकेट गिर रहे हैं। अच्छी फील्ड प्लेसमेंट लगाई है शिंदे वॉरियर्स के कैप्टन ने, और उसी की वजह से जाल में जाकर गिर रहे हैं। अच्छी कैप्टनसी, सूरज की अच्छी गेंदबाजी की शुरुआत, अच्छा कॉम्बिनेशन फील्डिंग में। 4 विकेट गिरे हैं और अब छठे नंबर पर आए हैं आसिम। अब इनको फिनिशर्स का रोल अब निभाना पड़ेगा, हार्दिक पांड्या की तरह, माइकल बेवन की तरह फिनिशर्स। और अब टीम को एक मजबूत स्थिति में कम से कम 17 प्लस देखना होगा यहां से। मास अभी भी डटे हुए हैं। सुमेध महाड़ी की गेंदबाजी, अच्छी गेंद, ड्राइव किया था ऑफ साइड पर, 30 यार्ड के अंदर कोई खिलाड़ी नहीं है, डीप में खिलाड़ी आते हुए। यह बहुत ही अच्छी तरीके से मुफीद पिच बनाई है, दोनों ही तरफ से गेंदबाज और बल्लेबाजों को मदद करने वाली ये पिच। स्वर्गीय माणिकराव जगताप क्रीड़ा नगरी ये महाड़, और शिंदे वॉरियर्स की अच्छी गेंदबाजी का सामना करते हुए अब कप्तान, कैप्टन, लीडर ऑन फ्रंट ऐसा कहा जाता है, मास को वो काम करना होगा। अच्छी सिंगल, चीकी सिंगल जिसे हम कह सकते हैं। आप उड़ नहीं सकते तो आप दौड़िए, आप दौड़ नहीं सकते तो आप चलिए, लेकिन गति में रहिए, प्रगति में रहिए। कीप लर्निंग, कीप विनिंग। सिंगल्स से घट भर रहे हैं। जिस तरह से मधुमक्खी का छत्ता भरा जाता है, वैसे माज रनों को बनाने की कोशिश कर रहे हैं। रन संख्या 16 रन, 4 विकेटों के नुकसान पर, 16 लॉस ऑफ 4। ये फुल टॉस कर दिया है, ऑन साइड पर मोड़ दिया था नटराजा स्टाइल, ऑन द टोज उसे खेल दिया था शॉर्ट मिड विकेट पर। ये वेस्ट हाई का रिव्यू लिया है अंपायर ने। ये वेस्ट हाई कमर के ऊपर दूध का दूध और पानी का होगा पानी, टेनिस क्रिकेट पर।
हेलो हेलो। गणेश जी साळवी, कुणाल जी पेंडकर, हेमंत जी शेट्टी, अभय जी पाटोळे सर, ये पूरी तरीके से अपना काम अच्छी तरीके से कर रहे हैं। फेयर डिलीवरी दिया है अंपायर ने, ये नो बॉल नहीं है। दूध का दूध और पानी का पानी, ये अच्छी बात है। आजकल क्रिकेट में आप रिव्यू लेते हैं, अंपायर रिव्यू लेते हैं जब उनको थोड़ी सी शासंकता होती है, और ये अच्छा होना ही चाहिए। ट्रांसपेरेंसी इज द की ऑफ क्रिकेट। विश्वास आपको कब मिलता है? जब आप अच्छा काम करते हैं। योगेश पेंडकर, गग्गा, ये पूरी उनकी टीम अच्छा काम कर रही है। चैतन्य संस्था के द्वारा आयोजित ये क्रिकेट की प्रतियोगिता, सिक्सर्स स्पॉन्सर्स है इस पूरे प्रतियोगिता के। सुमेध, और ये पक्का 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 ये लगा मास के बल्ले से पहला शानदार छक्का। डीजे थैंक यू डीजे। अगला मुकाबला परी 11 का है, लेकिन ये छोटी नन्ही परी अपने पिताजी के साथ अभी भी आई है। अभी अभी छुट्टियों का मौसम है, मुझे लग रहा है वो जूनियर केजी में होगी। एक नन्ही परी ये क्रिकेट का आनंद लेने के लिए स्टेडियम पर आई है, उनका भी स्वागत है। एक बड़ा नाम फ्लाइंग जेट ऑफ महड़ जिनसे कहा जाता है योगेश पेंडकर, लेकिन आज आयोजक हैं, खुद फक्की लेकर मैदान पर उतरे और सुबह से अपना काम बखूबी निभा रहे हैं। आपको रोल अदा करना चाहिए। ओवर पिच गेंद थी, आखिरी गेंद थी सुमेश महाड़ी की। ओवर पिच गेंद को लॉफ्ट किया था और काउ कॉर्नर के सर के ऊपर से लंबा छक्का आया था, पहला छक्का इस इनिंग का। मास के बल्ले से इस 6 रनों के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 23। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाबा साहब ठाकरे इनके जन्म जयंती का यह अंक 23 और स्कोर बोर्ड पर 23 आया है। लगभग अगर हम देखें तो 8 रन प्रति पारी प्रति ओवर ये औसतम रन रेट। शहजाद 11 टोल इस टीम का, उनके जो टीम के ओनर है उनका भी स्वागत है। गेंदबाजी मार्ग पर सूरज अपने स्पेल का दूसरा। तेज गेंद लाइक अ फ्लैश ऑफ लाइट। आप सबको उमरान मलिक पता है, आपको शेन बॉन्ड पता है, आपको ब्रेट ली पता है, आपको शोएब अख्तर पता है, लेकिन सूरज भी उस फहरिस्त में शामिल होंगे क्योंकि वो भी तेज गेंदें करते हैं। आज शुक्रवार है, मां के हाथों से सुकट भाकरी खाकर आए, ऐसा लग रहा है तेज गेंदें कर रहे हैं। ये स्लोअर वन, एलबी की अपील, बल्ले से ब्रश हुई है अंपायर का। ये सही फैसला हमारे कुणाल जी पेंडकर, और हमारा तहसील भी पेन है और उनका जो सरनेम है वो पेंडकर है। पेंड में प्रसिद्ध है पोहा और गणेश मूर्तियां, और महाड़ में प्रसिद्ध है विश्व प्रसिद्ध शिल्प प्रकृति रायगढ़। इस बार ऑफ साइड पर गैप ढूंढ निकाला है तेजी की रफ्तार से, सुई में से धागा फिर अच्छा शॉट कॉपी बुक स्टाइल और लॉन्ग ऑफ को चीरता हुआ ये चौका। थैंक यू डीजे। शानदार चौका। गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4, लेकिन देखिए एक तुम्हारी एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। चौका खाने के बाद यॉर्कर्स, और गेंदबाज तेज गेंदबाज नाराज होता है जब अच्छी गेंद पर बिल्कुल वी में उसको चौका लगता है, और उसी मलाल में गेंदबाजी करते हुए सूरज। अच्छा डिफेंसिव शॉट, बाहरी किनारा, रन आउट का मौका, मास थे वहां पर, दूसरा क्या होगा, नहीं भेजा है वापस। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट का भी होना, तालमेल होना बहुत ही अच्छा है। जिस तरह से कमेंटेटर और स्कोरर का तालमेल होना चाहिए, कोच और कैप्टन का तालमेल होना चाहिए, डीजे ऑपरेटर कमेंटेटर का तालमेल होना चाहिए, वैसे ही जब आप एक ही क्रीज पर बतौर बल्लेबाजी के लिए जाते तो जब रन का कॉल होता है वो बहुत ही महत्वपूर्ण होता है। सचिन तेंदुलकर को रन आउट किया था वीरेंद्र सहवाग ने, एक बार मलाल रहा था वीरेंद्र सहवाग के मन में उनका। धीमी गति की गेंद, बाहरी किनारा लगा है, रन लेने की कोशिश जरूर की थी लेकिन अंत में खुद को संभाला। और अब ड्रिंक्स ब्रेक, 4 ओवर का खेल समाप्त,
पहले पारी में शिंदे वॉरियर्स की गेंदबाजी का सामना करते हुए शहजाद 11 टोल पहुंची है 4 विकेटों के नुकसान पर 28 रन। लेते हैं एक डीजे ब्रेक। थैंक यू डीजे। देखिए पहले ओवर सूरज ने अच्छी गेंदबाजी की थी, उन्होंने अपने स्पेल का वो उन्होंने कोटा जरूर खत्म किया है, लेकिन एक ही चौका उनको लगा है। विकेट 4 गिरे हैं। आउट होने वाले बल्लेबाज फैसल जो कि 4 पर आउट हुए। माज एक सिक्सर के साथ अभी भी डटे हुए 9 रनों पर खेल रहे हैं। अबरार 0 पर आउट हुए। इब्राहिम 1 पर आउट हुए। राजा ने अच्छी शुरुआत की थी, मुझे ऐसा लग रहा था कि राजा अच्छी जो मजबूती है अंबुजा सीमेंट अपनी टीम के लिए बनेंगे, लेकिन एक चौका और 2 सिंगल के साथ 6 रनों पर वो आउट हुए। असीम अभी भी अच्छे खेल रहे हैं, 7 रनों पर वो खेल रहे हैं। और सूरज का स्पेल समाप्त। नारायण और सुमेध ने अच्छी गेंदबाजी की थी, 28 रन उन्होंने बनाए कुल मिलाकर 4 ओवर्स के बाद। बाशेठ महाबली इनकी टीम जो कि टॉप 10 में पहुंची है। CS कंस्ट्रक्शन रायगढ़ टॉप 10 में पहुंची है। आदरणीय ओनर उनके बाशेठ महाबड़े और चेतन शेठ अवकीरकर, इनका भी हार्दिक हार्दिक आभार। टॉप 10 में पहुंचने वाली जो टीमें हैं उनका भी हार्दिक आभार। अगला मुकाबला सानवी वॉरियर्स और परी 11 महाड़ के बीच होगा। जख्मी यहां तो हर एक परिंदा है, जख्मी तो यहां हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है। क्रिकेट में आपको चोटें लगती हैं, क्रिकेट में आपको घाव लगते हैं, लेकिन आपको उससे मरहम लगाना होगा। और जो 4 विकेट्स गिरे हैं उसका मरहम अब लगाना होगा शहजाद 11 टोल इस टीम को। बैकफुट पर जाकर बाहरी किनारा, अच्छा ट्राई किया था विकेट कीपर द्वारा, हाथ से ब्रश जरूर हुई है गेंद। 1 रन लिया है आसिफ अपने निजी कुल मिलाकर 8 रनों पर पहुंचे और टीम का स्कोर अब जाकर पहुंचे 29 रन, 29 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स। दिस इज अ वेरी नाइस बॉलिंग परफॉर्मेंस बाय द शिंदे वॉरियर्स टीम। His owner is also glad for his team and the performance of his bowler. नारायण गेंदबाजी मार्ग पर, इस बार सामने रखी थी गेंद, डुबकी खाई नारायण की गेंदबाजी। नारायण उमाश्रे अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं। हालांकि गेंदबाजी अगर संदीप सर देखिए एक भी लेफ्टी गेंदबाज नहीं है, फिर भी जो बल्लेबाजों को एडजस्ट करना होना है वो थोड़ा सा कम दिखाई दे रहा है। ये फुल टॉस थी, गैप में खेलने का प्रयास, शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद डीप फाइन लेग पर, 1 ही रन। लगभग 45-50 मीटर की ये बाउंड्री है और बाउंड्री पर तैनात है 5 खिलाड़ी। सिक्सर्स का बैनर हमें नजर आता हुआ। हेलो महाड़ ट्विल्स, ये स्पॉन्सरशिप आदरणीय मुश्ताक जी जलाल, इनका भी विशेष रूप से हम अभिनंदन करेंगे। जो हमारी सभी स्पॉन्सर्स हैं उनका भी हार्दिक आभार। ड्राइव किया है ऑफ साइड पर, सिंगल लॉन्ग ऑफ पर मिलता हुआ।
हर एक पक्ष को साथ लेकर टॉस का बॉक्स में हम जरूर देखते हैं हमारे सभी स्पॉन्सर्स के नेम अच्छी तरीके से। ये पूरी तरीके से टी शर्ट्स हमें नजर आते हुए शिंदे वॉरियर्स के आदरणीय ओनर निखिल जी शिंदे। शॉर्ट पिच गेंद बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, एक्स्ट्रा कवर को चीरता हुआ ये शानदार चौका और डीजे को मिलता हुआ एक बार मौका। शानदार चौका मिला है यहां पर। माज इस बार सामने वी में खेला है, को दर्शाता हुआ ये शॉट बिल्कुल वी में खेलता हुआ ये हवा में उड़ता जाए, तेरा उड़न खटोला पतरे का शानदार छक्का इस बैट से दूसरा। हेलो हेलो। जहां पर संदीप जी देखिए दूसरे बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं टाइमिंग के लिए और उसके विपरीत माज खतीब अच्छी बल्लेबाजी करते हुए कप्तानी पारी खेल रहे हैं। सेनापति को हमेशा लड़ना चाहिए, झगड़ना चाहिए। आपको अगर सैन्य को हराना है तो सेनापति को आउट करना होगा। जब भी शिकार करे तो शेर का करे, गीदड़ का नहीं, क्योंकि जब आप शेर का शिकार करते हैं तो जंगल को पता चलता है कि शिकारी आए हैं। हमारे गणेश साड़ीवीने ने मास्क पहना है, कोरोना की यादें ताजा करता हुआ ये मास्क। शानदार छक्का और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41, 41 रन, 41 धावा था फुल कवर। 41 ऑन बोर्ड। सुमेश आए हैं गेंदबाजी पर अपनी निजी दूसरी और टीम की ओर से छठी ओवर लेकर। 41 ऑन बोर्ड 5 ओवर के खेल के बाद। आड़ा बल्ला, गैप शॉट सिलेक्शन और एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, रोकना नामुमकिन। ये शानदार प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। हाफ ट्रैकर गेंद थी, छोटी गेंद थी और हमारे सर अजय घरत सर भिवंडी वो हमेशा कहते हैं छोटी गेंद खोटी गेंद। अच्छा हाफ पुल रोहित शर्मा और शुभमन गिल की तरह ये शॉट खेला है संदीप सर इन्होंने। ये वाह भाई वाह, कमाल का ये धमाल है, ये कमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है। खरबूजे को देखकर खरबूजे ने रंग बदल दिया, मांस को देखकर अपना आपा खो दिया है। 2 शानदार स्ट्रोक, एक चौका और एक सीधे बल्ले से वी में लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से खेलता हुआ ये बेहतरीन सिक्सर डीजे। थैंक यू डीजे। नाथ करा पण आमचा कुठं, ऐसा ही कुछ बताते हुए असीम इस सीजन में लगातार 8 गेंदों पर 8 सिक्सर लगाने का भीम पराक्रम इस बल्लेबाज किया है और इस सीजन में 1750 उन्होंने लगाई है और अपने लय में हमें नजर आते हुए ये खिलाड़ी इस शानदार 6 के साथ स्कोर 51, 51। ओहो ये गलती की है, नटराजा स्टाइल खेलने का प्रयास किया था और डीप फाइन लेग पर कोई गलती नहीं की फील्डर द्वारा। और यहां पर कमेंटेटर कर्स जिसे कहा जाता है, हमने तारीफ क्या की आसिम की और आसिम ने अपना आपा खोया और आउट होते हुए डीजे। एक सिक्सर 2 चौके जरूर लगाए थे। हमारे जो 12th मैन है उन्होंने हमें बताया कि उन्होंने ये पराक्रम किया है, लेकिन कमेंटेटर्स की कहीं ना कहीं नजर लगती है तो हमें एक टीका संदीप सर लगाना होगा। 51 पर ये अब 5वां विकेट गिरता हुआ शहजाद 11 टोल अब अच्छी स्थिति में नजर आती हुई। ये छोटे छोटे बच्चे हमें नजर आते हुए, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, ये सन 1948 का फिल्म का गाना है।
नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है कल के भारत की तस्वीर। ये ही छोटे बच्चे आगे जाकर इंजीनियर बनेंगे। नए बैटर मैदान पर मलिक, शोएब मलिक के नाम से मशहूर ये खिलाड़ी इनायत नंबर 7 आए हैं। शॉर्ट पिच गेंद और ये खराब शॉट, गेंद बाहर जानी चाहिए थी लेकिन बार बार लगातार गलती की और इसी के साथ मलिक आउट होते हुए 0 पर गोल्डन डक का शिकार बनते हुए शहजाद 11 टोल के ये दूसरे बैटर। थैंक यू डीजे। शहजाद 11 टोल प्रारंभिक बल्लेबाज अकमल आए हैं अब 8वें नंबर पर। अभी भी माज डटे हुए माज खतीब अपने कप्तानी पारी खेलने बता रहे हैं। अभी भी यहां से 2 ओवर शेष है। 12 गेंदों में 24 भी बनते तो एक सेहतमंद स्थिति रहेगी। इनके लिए तो एक ही बात मैं कहना चाहूंगा कि टूटने लगे हौसले तो ये याद रखना कि बिना मेहनत के तख्त ताज नहीं मिलते। हैट्रिक बॉल, हैट्रिक लेने वाली T20 में पहले गेंदबाज बांग्लादेश के खिलाफ 2007 में वो कारनामा किया। ब्रेट ली ने भारत के लिए चेतन शर्मा 3 डंडे उखाड़े थे और हैट्रिक बॉल पर वाह वाह वाह, इसे कहते हैं ना, वो गेंद पूछ रहे संदीप सर हाल कैसा है जनाब का, और वही बताते हुए कि जनाब आपका हाल क्या है, वही पूछती हुई गेंदबाजी सुमेश की। बेहतरीन गेंद, कंधे का इस्तेमाल, अच्छा बाउंस और चकाया बिल्कुल चारों खाने चित नोजल डिलीवरी अकमल के लिए। फिर से जड़ में किया था बाहरी किनारा, थोड़ी सी फम्बलिंग जरूर हुई थी पॉइंट पर लेकिन एक ही रन। जो रन आए हैं वो अच्छी गेंदों पर आए हैं, गेंदबाजी खराब नहीं हुई है शिंदे वॉरियर्स टीम की। 6 ओवर का खेल समाप्त और 6 ओवर के खेल के बाद 6 विकेटों के नुकसान पर रन संख्या शहजाद 11 टोल पहुंची है 52, 52 रन अभी भी स्कोर बोर्ड पर। 12 गेंदों का खेल शेष। हम यूं गए हम यूं आए, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। लेते हैं एक डीजे ब्रेक। थैंक यू डीजे। देखिए आप योगेश गंबे जी से मिले, आकाश कड़व से मिले, लेकिन वक्त किसके लिए रुकता नहीं। अंपायर ने इशारा किया है कि थोड़ा सा टीम मीटिंग ना करे। सुबह सुबह की चाय और समय पर बड़े लोगों की राय लेनी चाहिए। आपको कौन सा शेयर्स खरीदी करना है वो आप योगेश सर से पूछ सकते हैं। और चाय पर ज़्यादा खर्चा होता है लोगों का, लेकिन चाय और चाय का प्याला, हमारे रोहा के तज्जू भाई इनका एक फेमस डायलॉग है, माणसाला वेळ नसते पण वेळेला चहा मिलना गरजेचा है। खैरियत मत पूछो संदीप भाई, सीधी चाय पूछो। देखिए आप शादी में जाइए, फंक्शन में जाइए, पहले आपको चाय पूछी जाती है। शाम को जाते हैं तो अलग चाय पूछी जाती है। शाम का प्याला अलग होता है, सुबह का प्याला अलग होता है। और हम प्याला हम निवाला योगेश और आकाश, उनका भी स्वागत है हमारे साथ। किशोर सर और हर्षल सर, इनका भी स्वागत है। पारी की 7वीं और निर्णायक ओवर ने 386 ओवर फेंके थे आईपीएल में 8 सालों में, एक भी नो बॉल नहीं डाली है। और यहां पर कैच ड्रॉप, कैच भी छूटा, मौका भी दिया लेकिन चौका नहीं दिया। सूरज के अच्छे कमबैक, कवर किया सूरज ने अपने सहयोगी खिलाड़ी को जो कि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर थे। फ्लिक का शॉट खेला था 1 रन माज को और 1 रन के साथ स्कोर 65 पर, 65 ऑन अ बोर्ड। गणेश जी सालवी और कुणाल जी पेनकर बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। 8 ओवर हमारी पल के झपकने से पहले ही, किसी का मेकअप पूरा होने के पहले ही ये 8 ओवर खत्म।
ये अच्छा नटराजा स्टाइल कपिल देव निकंज की तरह, रोकना नामुमकिन, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग को चीरता हुआ ये दक्षिण रायगढ़ प्रीमियर लीग चौका और डीजे को मिलता हुआ एक बार मौका। उनहत्तर रन बने हैं। बिलीव इन अदर इज इजी बट बिलीव इन यूर सेल्फ दैट्स द रियल चैलेंज। और यही कहते हुए शोएब, उनको पता है कि माज बल्लेबाजी कर रहे तो मैं क्यों नहीं। और ये आउट होते हुए कौन से बैटर आउट होंगे? माज आउट होते हुए रनों की तलाश में स्ट्राइक का अपने पास रखने की कोशिश की, लेकिन अच्छी पारी, कप्तान का तालियों के साथ स्वागत किया जा रहा है। अच्छी कप्तानी पारी, पहले बल्लेबाजी के लिए गए थे और आखिरी में वापस आए हैं, ये अच्छी बात है। आउट होते हुए रनों की संख्या जाकर पहुंची 69 रन 8 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। देवेश आए हैं। अब जो है ना वो टेल एंडर, जिसे शेपुट कहा जाता है क्रिकेट में, शेपुट, आता शेपुट किती वळवळते ते बघावं लागेल। आडव्या बॅटनं चांगला ठोकलाय, जाईल का बाहेर? जाईल जाईल। मुश्ताकजी जलाल यांच्या बॅनरला मानवंदन देणारा हा सुंदर फटका, षटकार। टेल एंडर ने बढ़िया काम किया है। शहजाद 11 टोल के लिए रनों की संख्या जाकर पहुंची है 75, 75 रन एक अच्छी स्थिति में। उनके 12th मैन वो अब फेयर एंड लवली लगाएंगे क्योंकि पसीने पसीने हुए, अच्छी जानकारी उनके द्वारा हमें मिली है। उनका भी हम दिल की असीम गहराई के साथ स्वागत करते, इस्तकबाल करते, खैर मकदम करते हैं। और ये वाइड आ चुका है, ज्यादा वाइड डाले नहीं थे लांस ग्लिब ने और माइकल होल्डिंग ने, एक भी नो बॉल नहीं डाला। हमारे पीयूष चावला ने 8 साल खेलते रहे आईपीएल में, एक भी नो बॉल नहीं। 386 ओवर फेंके उन्होंने और इस इनिंग में भी एक भी नो बॉल नहीं ना, एक ही वाइड, 2 वाइड आए हैं, एक ही वाइड आया है। ये अच्छी तालमेल शिंदे वॉरियर्स की, और शिंदे नाम में ही दम है। ओ गेंद खड़ी हुई है आसमान में, हवा में लहराता हुआ ये कुका बुरा का ये गेंद, लेकिन सिक्सर की गेंद, एक बड़ा शॉट लेने की वजह से आउट होते हुए बैटर शोएब। थैंक यू डीजे। 11वें नंबर पर मुदस्सिर आए हैं, एक अच्छे गेंदबाज है, लेकिन अब वो आखिरी गेंद खेलेंगे। मोहतसिम आए हैं। ये जीप भी लपलपा पाती है जब आपको इतना ज्यादा अनुभव नहीं रहता इन नामों का, लेकिन नाम के हिसाब से शहजाद 11 ने अभी तक तो काम किया है, आखिरी गेंद इस ओवर की और इस पारी की भी। ओ ये अच्छा शॉट, चौका, जाएगा जाएगा जाएगा। ये अच्छा शॉट और अच्छे शॉट के साथ आगाज अच्छा नहीं हुआ लेकिन अंजाम तो अच्छा हुआ। मिलते ही नजरें दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाए नहीं जाता, लेकिन अच्छा अंजाम दिया शहजाद 11 टोल टीम ने। पहले प्रारंभिक 3 विकेट जल्दी गिरे थे, लेकिन मास की अच्छी बल्लेबाजी उसका साथ देते हुए हमने देखा आसिम को, उसके बाद शोएब ने भी अच्छा साथ दिया और 8 ओवर के खेल के बाद पहले बल्लेबाजी करती हुई रनों की संख्या
10 रन प्रति ओवर 80 रन बने हैं और 81 की जरूरत होगी अब शिंदे वॉरियर्स इस टीम को। तो सुनते हैं आगे की कहानी, कमेंट्री बॉक्स में होगा अब बदलाव। थैंक यू डीजे। तो इसके बाद होने वाला मुकाबला सानवी वॉरियर्स बनाम परी 11 महाड़। दोनों ही टीमों के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको तुरंत टॉस बॉक्स में आना है। तो आइए, ये 80 रन बनाए हैं और 81 रनों का पीछा 8 ओवर में कैसे करेंगे। कमेंट्री में फेरबदल और हमारे साथ द वॉइस ऑफ किला हमारे हर्षल मुंडे और इनका साथ देते हुए कोकरे सर, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। हॅलो, चला विनंती करतोय नाणेफेकीचं कौल करण्यासाठी पुढची टीम शिंदे वॉरियर्स आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे। एका बाजूला शिंदे वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या विरोधामध्ये शहजाद 11 असे दोन महत्वाचे संघ या एका खेळपट्टीवरती आपण पाहतोय। महत्वाची स्पर्धा आपण या खेळपट्टीवरती अनुभवणार आहोत। रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगडामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा दक्षिण रायगड प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं पर्व आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आज आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची पहिलीच मॅच रंगतीये। शिंदे वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात शहजाद 11 टोल असे दोन महत्वाचे संघ। पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिलं सत्र हे आपण समाप्त झालेलं पाहिलं। त्याचबरोबर आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आवाज ऐकला आमचे सदैव समालोचक निलेश नाईक सरांचा आणि त्याचबरोबर आज आमच्या समवेत किशोरजी कोकरे सर सुद्धा जोडतील आणि मी स्वतः हर्षल मुंडे तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। या स्पर्धेचा आजचा आपल्याला पाहायला मिळेल हा 4था दिवस, पहिलीच मॅच, पहिला पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर एक टार्गेट जे सेट केलंय ना, तब्बल 81 धावांचं टार्गेट या खेळपट्टीवरती सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। सर्व मातब्बर संघ आहेत, पण या मातब्बर संघामध्ये आज टॉप 10 मध्ये जाणारा 7वा संघ हा कोणता असेल ना, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। टीम सानवी वॉरियर्स टीमचा कॅप्टन, त्याच वेळेला परी 11 महाड टीमचा कॅप्टन। आपण लगेचच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या, हा जो मधला वेळ आहे तो आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी देतो। विनंती असेल सानवी वॉरियर्स आणि परी 11 महाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या, जिथे टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आजच्या दिवसाच्या दुसऱ्या मॅचचा टॉस केल्यानंतर आपण ही दुसरी इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या मॅच कडे सुद्धा वळण घेणार आहोत। त्याआधी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचं आणि तदनंतर सर्व खेळाडूंचा, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा, यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। महत्वाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल दक्षिण रायगड प्रीमियर लीग हे भव्य दिव्य असं पर्व या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळाले गणेशजी गिरी सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष आपण जर पाहिलं तर शाखलितजी पोरे,
त्यांच्या साथीला आपण पाहतोय सर्वाधिक मेहनत आपल्याला बघायला मिळाली सातत्यानं योगीजी पेनकर, जयजी खैरकर, अदनानजी जलाल असतील, त्याचबरोबर समीरजी भास्करे साहेब आणि संपूर्ण टीम, या टीमच्या मेहनतीनं आज ही स्पर्धा आपल्याला यशाकडे वाटचाल करताना बघायला मिळेल. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय चौथ्या दिवसाकडे वळण घेत होती आणि चौथा दिवस कुठेतरी एक यशस्वी हो अशी ईश्वरजनी आपण प्रार्थना करूया आणि जाऊया या खेळपट्टीवरती. दोन्ही टीमला देऊया विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तरार्धाचा खेळ जिथे 81 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या संघाला. हा पहिला बॉल असेल. पहिला बॉल शॉट पॉइंटच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. वा चांगली फिल्डिंग राहिली आहे आणि त्याचबरोबर एक सिंगल सुद्धा येईल. पहिली एक धाव आणि त्या एकेरी धावेने सुरुवात. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवा. शिंदे वॉरियर्स संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये अनिवार्य असणारा शिंदे वॉरियर्स हा तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. महत्वाचे हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल सिंगल आल्यानंतर दुसरा चेंडू. मलिकचा हा पहिला बॉल वाईड आला होता. पहिला बॉल वाईड असेल ज्यावेळेला त्यांना अवंतर स्वरूपाची धाव खर्च केली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती एक धाव जरूर पाहिली पण तदनंतर अवंतर स्वरूपाची सुद्धा त्यानं ही पहिलीच धाव खर्च केली आहे. इथून पुढे आपण बघितलं तर मोठे फटके बघायला मिळतील का? सातत्यानं धावा या खेळपट्टीवरती बनविल्या जातील का? हा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. हलक्यातून शेअर केल्यानंतर बॅकफुट पॉइंटला बा चांगली फिल्डिंग राहिली आहे. थोडी खराब फेक पाहायला मिळाली. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला परिसरचा शेवटच्या क्षणी प्रयत्न मात्र इथे आपण बघितलं ना तर असफल ठरला. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मलिकची आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला टीमने विश्वास दाखवला त्या विश्वासाला तो खरा ठरताना अद्याप आपल्याला या खेळपट्टीवरती जरूर बघायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल उडतो आडवा. बॅटने शॉटफन लेगच्या दिशाने वेगानं बॉल चालला. उमेश बॉलच्या मागे पळेल पण त्याच्या वाक्याच्या बाहेर राहणारा चेंडू. बॉल सीमा पार. या उत्तरार्धाच्या खेळाचा पहिला चौकार. थँक्यू टीचर. पहिला चौकार आपल्याला या खेळपट्टीवरती बघायला मिळाला. महत्वाच्या या फलंदाजाकडून त्याचं नाव आहे शहजाद. हा चांगला बॉल आपण पाहिलाय. ज्या वेळेला बॉल ऑफ स्टंपच्या कसा बाहेरून जाणारा होता त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिला. खेळायचं होतं डिपेस्टॉ कव्हरला बॅट काढली सुद्धा पण त्याच वेळेला बॅटाने बॉलचा संपर्क आहे ना कोणताही राहिला नाहीये आणि त्याच कारणानं आपण पाहतो हा बॉल डॉट येईल. कमबॅक राहील. चौकार आल्यानंतर पुन्हा पुनरार्पण करण्याचं काम या मैदानाच्या आतमध्ये केलं. गोलंदाज आपण पाहतो मलिक. हा ट्रॅकर बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. दुधई तलवार इथे केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला दिवेश पाहायला मिळतात. वा चांगला बॉल राहिला. अप्रतिम कमबॅक. मलिकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या वेळेला त्यानं एक चूक केली बॉल तिथे चौकार आला. 4 धावा तिथे मिळाल्या पण तदनंतर बॅक टू बॅकचे दोन्हीही चेंडू त्यानं अद्याप निर्धाव स्वरूपाचे टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. दिवेश पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. ज्या वेळेला कुलाड विभागातील हेटवणे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपण पाहतोय महाड नगरीमध्ये इथे आला. त्याच वेळेला दक्षिण रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा तो खेळताना पाहायला मिळेल. कशी तो खेळ करेल या खेळपट्टीवरती हे सुद्धा बघायचा.
नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्यावेळेला दिवेश आहे जो बराचसा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला दिवेशची खेळी म्हटली की रोहा तालुका प्रीमियर लीगची आठवण होते. त्या स्पर्धेमध्ये एक आक्रमक रूप ज्यानं धारण केलं होतं ना, तो दिवेश या खेळपट्टीवरती आहे. त्याची बॅटिंग आज खूप सारी पोषक राहील त्याच्या संघासाठी, म्हणजेच आपण पाहिलं तर शिंदे वॉरियर्स या टीमसाठी. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल आसिम, एक रफ्तार का सौदागर गोलंदाजी मार्कवरती. हा चांगला बॉल, बॅटची इनसाइड एज आतल्या दिशेला ब्रश केल्यानंतर बॉल चालला सरळ, आपण पाहिलं ना थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळेल एक नशिबाचा चौकार. थँक्यू डीज. आपण पाहतो रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक महत्वाची स्पर्धा आपण दक्षिण रायगड प्रीमियर लीग अनुभवतो, आणि या स्पर्धेसाठी रोहावरून रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल जो पेज आहे इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती, त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ओमकार राणे आणि किरणजी मोरे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपले सुद्धा आभारात. या वेळेला दिवेशला फसवलंय, चकवलंय, थांबवलंय. दिवेशच्या खेळीचा पूर्ण विराम इथे केला. त्याच वेळेला आपण पाहिलं तर आसिमने पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती इथे दिवेशला धूर उचललेली पाहायला मिळाली. धक्का क्रमांक पहिला, बॅट आउट. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकेश दबके आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला रोहा तालुक्यातील आपण जर पाहिलं तर तळवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज या खेळपट्टीवरती खेळेल शिंदे वॉरियर्स या संघासाठी. त्याची खेळ खूप महत्वाची राहिली या खेळपट्टीवरती, आणि कशा पद्धतीची तो खेळ करेल ना हे बघावं लागेल. त्यावेळेला दिवेश मैदानाच्या बाहेर गेला, निकेश मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला. निकेश पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग या खेळपट्टीवरती करून आपल्या टीमला त्यावेळेला 81 धावांचं टार्गेट आहे, त्या 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या स्पर्धेचा विचार केला तर चैतन्य सेवा संस्था आयोजित भव्य दिवशी स्पर्धा दक्षिण रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी लागणारे जे ट्रॉफीज आहेत आपण पाहतोय प्रमोद शेठ मस्कर कोलाड यांच्या वतीनं या देण्यात आल्या. त्याच वेळेला या स्पर्धेसाठी लागणारी सायकल आपण पाहिली तर चिरंजीव भिंगारे कालिदास डेकोरेटर्सचे मालक यांच्या वतीने ही सायकल देण्यात आली आहे. त्यांचे सुद्धा आभार. मैदानाच्या आतमध्ये आल्या निकेश टपकेच्या पाठमधून चौकार सुद्धा आला. डीजे थँक्यू डीजे. त्याचबरोबर दक्षिण रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी संगमेश हदिमणी यांच्या वतीनं सुद्धा एक सायकल देण्यात आली आहे. फ्रॉम खैरवाडी रोहा त्यांचे सुद्धा आभार आहेत या स्पर्धेच्या वतीनं. कुलाड विभागातील 3 दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी एक चांगल्या पद्धतीचा हातभार. हलक्यातून शेअर करण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली बिल्डिंग राहते. असीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या वेळेला मोठा फटका आला ना त्या वेळेला त्यानं निर्धाव चेंडू हाताळलेला आपल्याला बघायला मिळाला. ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या लगेचच आपण पाहिलं तर दिवेश सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं. निकेश दबके मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्या पाठमधून आपण चौकार बघितला, पण लगेचच पुन्हा त्यानं आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा बॉल टाकला. 4 चेंडूमध्ये आता 8 धावा खर्च केल्यात. संघाची धावा संख्या 15. हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा, पुन्हा टाकावा लागेल असीमला चेंडू. त्यावेळेला असीमकडे बराचसा वेग आहे, अप्रतिमताची बॅटिंग सुद्धा, पण बॅटिंग करत असताना थोडं का होईना असीमने नाराज केलं. ज्या वेळेला खामगाव येथे स्पर्धा पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्यांना आपल्या नावावरती केलं होतं, आणि आक्रमक खेळ सातत्यानं त्याची आपल्या गावासाठी राहिली आहे. पण आज जर आपण विचार केला ना तर शेजात 11 या संघासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. हा चांगला फटका निकेश दबकेच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध षटकार.
आता निकेश दप्पी खेळतोय आणि सहजा माहिती आहे रे दीपेश आला ना. चांगल्या पद्धतीची खेळ मैदानाच्या आतमध्ये निकेश दबके या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. निकेश दबके म्हटलं की एक ज्या वेळेला कुलाड विभागातील खेळ सितारा मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं त्याची चांगली बॅटिंग राहिली आहे आणि आज सुद्धा तो आक्रमक रूप धारण करताना खेळपट्टीवरती बघायला मिळतो. त्यानं चौकार लगवल्यानंतर एक निर्धाव चेंडू खेळला जरूर, पण तदनंतर असीम याच्यावरती पुन्हा हल्ला चढवला. तो षटकार स्वरूपाचा होता. या सत्रातील पहिला षटकार पाहायला मिळाला. पुन्हा पायावरती आदळणारा चेंडू शॉर्ट थर्डमॅन मधून उमेशला मिस केल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल अजून एक चौकार. टीम आपण पाहिलं तर शिंदे वॉरियर्सच्या संघाला. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय या चौकाराच्या साह्यानं 26 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 26 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम अशी सुरुवात, ज्या वेळेला 81 धावांचा पाठलाग करायचा, प्रति षटकाच्या मागे 10ची सरासरी तर राखणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर अद्याप 13च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग खऱ्या अर्थानं चालू आहे शिंदे वॉरियर्स या संघाची. असाच खेळ चालू राहिला तरी या मॅच वरती मजबूत स्थितीमध्ये वर्चस्व त्यांचं पाहायला मिळेल. इथून अजूनही जर विचार केला तर 55 धावेची गरज आहे. षटकांचा विचार केला तर अजूनही 6 षटक बाकी आहेत, ज्या वेळेला 36 चेंडू आणि 55 धावेची गरज पाहायला मिळेल. जिथे 9च्या सरासरीनं आता खेळपट्टीवरती बॅटिंग करायची आहे. टीम खेळत असताना आपण पाहिलं तर शिंदे वॉरियर्स या संघाला जर ते जिंकायचं असेल तर चला स्पीडअप घ्या. विनंती करतो वेळ खर्च करू नका. दोन्ही टीमला विनंती असेल, सकाळच्या सत्रामध्ये आपण वेळ खर्च करतो, मग शेवट संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कमी षटकांचे सामने खेळावे लागतात, एक षटक कमी करावे लागतात. त्याचा विचार मग आयोजकांना करावा लागतो. आज तसं काही होणार नाही याचा विचार करून आपल्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पहिलाच बॉल यस्टन वरती आदळणारा युमी साहेब विल डेफिनेटली हिट. महत्वाचा खेळाडू आपण पाहिलं तर शेजात मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 शिंदे वॉरियर संघाला. चला परी 11 महा टीमचं कॅप्टन आपण लगेच या. आपला प्रतिस्पर्धक आपण पाहतोय सानवी वॉरियर्स या टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहे. परी 11 महा टीमचं कॅप्टन आपण लगेच या. जयेश जी खैरकर. वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक लेफ्ट हँड बॅट्समन रिसलान. लो फुलटॉस बॉल अडवा, बॅटनं फटका फसला चेंडूच्या खाली. उमेश आपल्याला पाहायला मिळेल कोणतीही चूक करणार नाहीये तिथे, त्यांना टीप लायझेल. संपला इथे अर्सलानचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये ज्या पावलाने तो गेला ना त्या पावलाने लगेच रिटर्न यावं लागतंय. धक्का क्रमांक अद्याप 3.
आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पोलादपूर तालुक्याचा जर विचार केला, पोलादपूर तालुक्याचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नाव आणि ज्याच वेळेला चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन ज्यांचं चांगल्या पद्धतीचं राहिलं असे संदीपजी कदम सर इथे उपस्थित राहतात. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. दक्षिण रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. यानंतरची मॅच ते सुद्धा खेळताना बघायला मिळतील, पण त्याआधी विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपली बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आली. हा ट्रॅकर बॉल हलक्या हातानं त्यावेळेला स्टिअर करण्याचा प्रयत्न, सन्मानजनक फटका राहिला. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे रोहित देसाई, महत्वाचा खेळाडू या खेळपट्टीवरती दाखल झाला. त्याची सुद्धा आक्रमक खेळी सातत्यानं आपल्याला बघायला मिळते. आज सुद्धा बघायला मिळेल आपल्या टीमसाठी तो खेळ, ज्या वेळेला कर्णधारपद त्याच्या हातामध्ये आणि कर्णधारपद हातामध्ये असल्यानंतर कशा थाटणीची खेळी करायची आणि कोणत्या स्वरूपाचा प्रेशर असतो हे त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पण निकेश दबके थांबायला तयार नाहीये. त्याच्या पाठमधून एक अजून एक आसमानी टोला, बॉल लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बिग 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 हिट षटकार. निकेश दबके काय बॅटिंग करतोय. ज्या वेळेला संघाच्या संघ नायकानं विश्वास दाखवला तो विश्वासाला अद्याप खरा ठरला. मी म्हटलं ना, कोलाड विभागामध्ये या खेळाडूने आपल्या नावाची छाप उमटवली आहे. आज महाड तालुक्यामध्ये आलाय आणि शिंदे वॉरियर संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, हा ट्रॅकर बॅकफुटला आले, फ्रंट फुटला बॉलला उडवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, स्वतः जागा बनवली आपल्या फटक्यासाठी. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. तंगडीचं अप्रतिम त्या 4 धावा बघायला मिळाला. या 2 चेंडूमध्ये ज्या खोरानं 10 धावा जमा केलात ना निकेश दबकेनं, त्या महत्वाच्या राहतील. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकाचा. शेवटचा बॉल पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड पॉइंटला. तिथे आपण पाहतो शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगानं फैसल बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. त्याच वेळेला 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या ही पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल, पोहोचेल. त्याच वेळेला आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती लागतात. 18 चेंडू झालेत, 39 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या. अजूनही आपण विचार केला तर 30 चेंडू आणि 42 हवेची गरज. खऱ्या अर्थानं संदीपजी माने सर लगेच दुसऱ्या दिवसाची आठवण होते. 30 चेंडू आणि 41 धावा होत्या. त्याच वेळेला दुसऱ्या दिवसाचा शेवटचा तो सामना होता. एका बाजूला 12 MRF 11 त्यांच्या विरोधामध्ये विवाह सुपरस्टार माणगाव, असे 2 महत्वाचे संघ खेळत असताना जिथे 30 चेंडूमध्ये 41 धावांची गरज असताना शुभम जाधव सारखा खेळाडू, अंकुश जाधव होता, तसे आपण पाहिलं तर आदेश सोनार सुद्धा होता, असे दिग्गज खेळाडू होते. पण तरी सुद्धा तो सामना आपण पाहिला ना तर जिथे 14 चेंडू आणि 15 धावेवरती आला होता, तिथून तो सामना 1 चेंडू 8 धावेवरती गेला आणि तो सामना जिंकला होता 12 MRF 11 या संघानं. मुशरफचा पहिला बॉल लढवा बॅटनं, आसिमचे प्रयत्न थोडे कमी पडलेत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखेच्या बाहेर जाणारा हा फटका, रोहितच्या बॅटमधून चौकार.
थँक्यू डीजे. रोहित देसाई हे रुपी वादळ मैदानाच्या आतमध्ये भिरभिरतं, त्या साथीला निकेश दबके. काय बॅटिंग चालू आहे या दोघांमध्ये. जर ताळमेळ बसला ना तर येणाऱ्या प्रत्येक या षटकामध्ये प्रत्येक बॉलच्या मागे धाबा ते खोरानं जमा करतील. पुढचा बॉल हा चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम कमबॅक राहिला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना मोहतसिम या गोलंदाजाचा, त्यावेळेला माणगाव तालुक्यातील मोरबा या संघाचा हा खेळाडू. आज मात्र आपण पाहतोय खेळ एक महत्वाचा संघ शेजात 11 या टीमसाठी कशा पद्धतीची त्याची खेळी असेल या संपूर्ण मॅच मध्ये ना, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. षटकातील पुढचा बॉल लोबो फुटोस लावून कार्पेट बॉल लॉंगॉनच्या दिशेला चाललाय. तिथे सुद्धा एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. अद्याप आपण पाहतोय एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजाने समाधान मानलाय. निकेश दबकेने मानस केलं होतं, धाडस करता येणार नाहीये, कारण की त्याच वेळेला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या दर्जाचं इथे सजवण्यात आलंय शेजात 11 या टीमच्या बाजूनं. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 44 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन, पण त्याला सुद्धा दिशा देण्याचं काम केलं. बॉल जाईल डिफेन्सला कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार, धावा मिळतील 4. निकेश दबकेच्या बॅट मधून अजून एक चौकार. थँक्यू डीजे. षटकातील पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल होता, बॅटनं खेळायचं होतं. ज्यावेळेला राजा जाधव बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतील. राजा जाधव म्हटलं की बरेचसे कारनामे या खेळाडूच्या नावावरती आहेत. मग सातत्यानं ज्याची मूर्ती लहान आहे, कीर्ती खूप सारी महान आहे. आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील आरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्यानं याचा आयकॉनची भूमिका पार पडतो. पण आज मात्र आपण पाहतोय शेजात 11 या टीमसाठी खेळताना पाहायला मिळेल. आज वर्णी लागली आहे त्याची दक्षिण रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. हा चांगला बॉल आपण बघतोय, अचूक टप्प्याचा राहिला. मोतसिमचा हा निर्णायक चेंडू निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळाला. षटक क्रमांक जर आपण पाहिल्यानंतर इथे 4थं संपलं गेलं. 4 षटकाखेर टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती लागतात. त्याच वेळेला 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल, पण त्या ड्रिंक्स ब्रेक पलीकडे ड्रिंक्स ब्रेक पलीकडे आपण ऐकूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये पुढच्या 24 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल आणि या कशा पद्धतीच्या धावांचा पाठलाग केला जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. या ऐकूया आमचे साथी समालोचक किशोरजी कोकरे सरांना पुढच्या 4 षटकांसाठी. कुठे जाऊ नका, बघत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. महत्वाची स्पर्धा दक्षिण रायगड प्रीमियर लीग, हे भव्य दिव्य असं पर्व. डीजे थँक्यू सो मच डीजे मास्टर. तत्पूर्वी बरं असतील हर्षलजी मुंडे सर यांचा, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. तत्पूर्वी पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण निलेशजी नाईक सर यांचा आवाज ऐकलात.
दक्षिण रगाडातील सर्वाधिक मोठी स्पर्धा चैतन्य सेवा संस्था महाड आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेले पाहायला मिळते. या स्पर्धेतील आजचा हा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पहिले मॅच रंगत असताना शिंदे वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्ष शहेजाद 11 टोल या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्तरार्धाचा खेळ आपण पाहतोय जिथे पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा फलकावरती आल्यात. येणाऱ्या 24 बॉल्स मध्ये विजयासाठी तब्बल 32 धावांची गरज असणाऱ्या टीम शिंदे वॉरियर्स टोल या शिंदे वॉरियर्स या संघाला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 5 उतरण्यासाठी टीम शहेजाद 11 टोल या संघाकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. असीम हा गोलंदाजीला आला. षटक क्रमांक 5 उतरण्यासाठी समोर बॅटर निकेश पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग निकेशची या सत्रामध्ये आपण पाहिली आहे. जबरदस्त बॅट त्याची तळपू लागल्या, त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं तो क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळी करत असताना पाहायला मिळाला. यावेळी 6 बॉल अतिशय वेगानं निघून गेला. बॅटची कट इथे घेतली जाते. त्यानंतर फलंदाज निकेश धपके इथून बाद होत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा फलंदाज बाद होतोय ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या होत्या. थँक्यू सो मच डीजे. महत्वाचा फलंदाज इथून बाद होत असताना पाहायला मिळाला निकेश धपके ज्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण पाहिला. तो बॅटर तंबूच्या आश्रयाला परतत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 दाखवत असताना पाहायला मिळतील. सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महत्वाची ही लढत. एका बाजूला शिंदे वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना शहेजाद 11 टोल 81 धावांचं मोठं टार्गेट क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्या 8 ओव्हरच्या षटकानंतर जर आपण पाहिल्या. त्यानंतर 4 षटकांमध्ये धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली होती तब्बल 49 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या बॉलवरती असीमनं मोठी विकेट्स मिळवली आहे. जो बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये सेट झाला होता ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या तो फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला निकेश धपके. बॅटर सौरभ ऑन स्ट्राईक आहे. यावेळी 6 बॉल भन्नाट वेग टप्पा पडतो तोवर इथे यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून कमबॅक केलं जाऊ शकते का क्रीडांगणाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं गोलंदाज असीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती त्यानं सफलता मिळवली. त्यानंतरचा हा वेगवान बॉल सौरभ या बॅटर्सला रोखणारा राहिलाय. अष्टक इनला बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित देसाई बाबी आपल्याला पाहायला मिळतोय. बाबीच्या सुद्धा नावे या हंगामामध्ये बरेचसे रेकॉर्ड राहिले. त्यानं 6 बॉल्स मध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये त्यानं केलाय. 1 बॉल्स मध्ये 13 धावेची गरज असताना कोपरा ग्रुप चषक मध्ये त्यानं मोठा विक्रम केला होता. एका बॉल्स मध्ये 13 धावा त्यानं बनवल्या होत्या. त्यानंतर योगेश पेनकरचं सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं. आपल्या खांद्यावरती रोहित बाबीला त्यानं घेतलं होतं. त्यानंतरचं सेलिब्रेशन जरूर आपण पाहिलं होतं. महत्वाचं ते राहिलं होतं. जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला हा रोहित नॉस्ट्रायगर इंडवरती आहे. यावेळी 6 बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगानं निघून गेला बॅटर्सच्या. इथे मात्र अपील केली जाते. दोन्ही पंच एकत्रित येऊन इथे निर्णय घेण्याचा त्यानं निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. यावेळेस गोलंदाजाने सांगितले की इथे शोल्डरवरती बॉल आदळला. नॉट आउटचा इशारा त्या दरम्यान येईल. 3रा बॉल येतोय डॉट. चांगली दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असीम या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाले. षटक क्रमांक 5 तो होतोय. धावा त्यानं अद्याप एकही खर्च केली नाहीये. पहिल्या बॉलवरती निकेश सारखा एका विस्फोटक फलंदाजाला त्यानं तंबूच्या आश्रयाला परतवलंय. इथून सौरभला धावा बनवाव्या लागतील. 49 धावा धावफलकावरती आल्यात. 81 धावांचं टार्गेट. एक मोठं टार्गेटचा पाठलाग करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी रोखून ठेवणारी गोलंदाजी
सौरभ याची पाहायला मिळाली, परंतु यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेला देवेश सावंत चेंडूवरती येतो. यावेळेस केली नाहीये चुकी, फलंदाज इथे महत्वाचा सौरभ बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. देवेश सावंत रोहा तालुक्यातील तळवली गावचा सितारा. थँक्यू सो मच डीजे. विनंती करूयात संदीपजी कदम, नोकरी सम्राट म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ज्यानं पोलादपूरचं क्रिकेट खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं, अशी संदीप कदम सर यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्या. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे दक्षिण रायगड प्रीमियर लीग 2023 मध्ये. महत्वाचं व्यक्तिमत्व पोलादपूर विभागाचं क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं 7 समुद्र पार पोहोचवलं, नोकरी सम्राट म्हणून ज्याला संबोधलं जातं, ते सन्माननीय संदीपजी कदम सर यांना विनंती असणार आहे की आपण या व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्या. 49 धाबा फलकावरती असीम गोलंदाजी ज्या पद्धतीनं करतो, रोखलं गेलं इथून येणाऱ्या बॅटर्सनं. सौरभ इथे बाद झाला, 3 बॉल्स त्यानं सामना केला, एकही धाव त्याच्या बॅटमधनं आले नाही. असीमनं 5वं षटक हातळत असताना 4 बॉल्स त्यानं हातळलेत. 4 बॉल्स मध्ये त्यानं एकही धाव अद्याप खर्च केली नाही, गडी त्यानं बाद केलेत 2. चांगली गोलंदाजी राहिली, निर्धाव षटक पाहायला मिळेल का? यावेळी बॉल हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक फाईन लेग रिजन मध्ये फंबवत असताना पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार मिळतोय, चौकार. थँक्यू सो मच डीजे. 4 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आल्या तब्बल 53. 53 धावा धावफलकावरती आल्यात. इथून एकंदरीत जर विचार केला तर 28 धावा बनवायच्या टीम शिंदे वॉरियर्स या संघाला. इथे मात्र 1 बाउन्स ची वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. इथून अतिरिक्त जर बाउन्स हातळला तर दंडित केलं जाणार आहे. गोलंदाजी मागवरती असीम पुन्हा दाखल होईल. पहिल्या 5 बॉल्स मध्ये त्यानं 4 धावा खर्च केल्या, 2 गडी त्याने या षटकामध्ये बाद केलेत. यावेळेस बॉल स्कोर ऑफ द विकेट खेळला, पण रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. फेक चांगली राहिली. तोवर या रोहित देसाई आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहजरित्या पोहोचत असताना एक सिंगल इथे अर्जित करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती. पहिल्या 30 बॉल्सचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये संपला. 30 बॉल्सच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या तब्बल 54 धावा. 18 बॉल्सचा खेळ इथून बाकी आहे. 18 बॉल्स मध्ये 18 चेंडूमध्ये बनवायच्या 27 धावा. 18 चेंडूमध्ये 27 धावा. कोणता गोलंदाज इथे गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळेल? कोणावरती इथे विश्वास दाखवला जाईल षटक क्रमांक 6 हातळण्यासाठी? असीम या गोलंदाजाला पण 12 बॉल्सचा स्पेल हातळत असताना पाहिला. 2 षटक हातळत असताना असीम या गोलंदाजानं पहिलं षटक हातळत असताना थोडासा महागडा राहिला होता. 19 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एक गडी त्यानं त्या षटकामध्ये बाद केला. 54 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 5 हातळत असताना जबरदस्त कमबॅक त्यानं केलं. 2 गडी बाद केल्या. अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक करून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महत्वाची राहील टीम शहेजाद 11 टोल या संघाला. षटक क्रमांक 6 हातळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतोय देवेश सावंत. रोहा तालुक्यातील तळवली या गावचा हा सितारा गोलंदाजी मागवरती असताना आपल्याला पाहायला मिळेल. देवा या नावानं सुप्रसिद्ध या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता विश्वास दाखवला शहेजाद 11 टोल या संघानं. 18 बॉल्स मध्ये 27 धावा इथून बनवायच्या टीम शिंदे वॉरियर्स या संघाला. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. बाबीकडे क्षमता आहे, कोणत्याही क्षणी तो मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकू शकतोय. पहिला बॉल वेगवान राहिला होता, टप्पा पडल्यानंतर समरिंग हा राहिला. अगदीच जमिनी लगोलत निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध त्या दरम्यान घेण्यात येते. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती 54 धावा
लगावण्यात येत आहेत. उत्तरार्धाच्या खेळामध्ये शिंदे वॉरियर्सच्या संघाकडनं देवेश सावंत पुन्हा गोलंदाजी मागपती दाखल. यावेळेस ओव्हर पिच बॉल मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतोय झेल संपतोय फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे धावसंख्येचा मेळ. सहा फलंदाज इथे बाद झाले. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा 56 आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 8 दाखल होत असताना पाहायला मिळेल. बडे मार्कवरती 8व्या क्रमांकावरती बॅटिंगला सुमेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असताना डेथ ओव्हर्स मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग अपेक्षित असताना महत्वाचे फलंदाज बाद झालेत. नारायण बाद झाल्यानंतर आपण पाहिलाय सुमेश आला. हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम राहिला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती येतोय. अडवेल फेकेल तोवरीत एक सिंगल सहजरित्या रशीद करण्यात आली आहे. एका सिंगल्सच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 55 या आकड्यावरती. सुमेशच्या बॅटमधनं पहिला मिस्टर स्ट्रोक आपण पाहिला. चांगली गोलंदाजी देवेश सावंत देवा या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं रोहा तालुक्यातून महाडपर्यंतचा प्रवास का त्यानं केला आपल्या गोलंदाजी मधून त्यानं दाखवून दिला. पहिल्या 3 बॉल्स मध्ये एक गडी बाद करत अवघी 1 धाव त्यानं खर्च केली. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी आपण निश्चित कर्णेकर याला पाहिलं होतं. प्लेअर ऑफ द डेचा अगदी तो राहिला होता. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिझन मध्ये टिपतोय झेल संपतोय. फलंदाज रोहित देसाईचा खेळ. फलंदाज क्रमांक 7 बाबी बात 1 मोर विकेट डाऊन.
थँक्यू सो मच. 4 धावा दाफलकावरती आल्या. दाफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 68 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटमधून आलेला हा चौकार महत्वाचा राहील शिंदे वॉरियर्स या संघासाठी. यावेळी बॉल हॉप ट्रॅकर अतिशय वेगानं दिशा चुकली आहे. व्हाईट बॉलचा इशारा गणेशजी सर्व्हिसर यांच्या माध्यमातून येतोय. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर दाफलक पुढे सरसावेल. दाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 69 या आकड्यावरती. 69 रन्स ऑन बोर्ड. 69 धावा दाफलकावरती आहेत. स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळते. सूरजच्या बॅटमधनं 4 धावा आल्या. तिथून धावांची गरज असणार आहे. 10 बॉल्स मध्ये 12 धावा. फुलर लेनचा हा बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 बॉल सीमा पार होगा बेड़ा पार तो मिलेंगे रन 4-4-4. थँक्यू सो मच डीजे. चौकार येतोय बॅटर सूरजच्या बॅटमधनं. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. स्लोवर वन समोरच्या दिशेला फुलर लेन बनवून घेतलाय. मोठा फटका येतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं निघून गेला. सीमा पार मिळतोय मोठा फटका षटकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये सूरजची काय अफलातनं बॅटिंग राहिली. ॲज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये तो आला होता. संघ अडचणीत सापडला होता. महत्वाच्या विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतरचे आलेले हे मोठे फटके महत्वाचे राहिले. हलक्या हाताने स्टेअर केलं. मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतो. ॲडवेल फेकेल तोवरती एक सिंगल कंप्लीट करण्यात येते. 80 धावा दाफलकावरती आल्या. तिथून एक धावेची गरज असणार आहे. 80 धावा दाफलकावरती आलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथून एक धावेची गरज. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुमेश आणि सूरज या दोन बॅटर्सची राहिली आहे. मॅच जिंकून देणारी ही पार त्यांच्या बॅटमधनं सातत्यानं आपण पाहिली. हाफ ट्रॅकर बॉलर बॅटनं ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक राजा जाधव चेंडूच्या खाली करणार नाही आहे चुकी. महत्वाचा फलंदाजीतून बाद होईल. सुमेश तंबूच्या श्रेयाला भरतील. थँक्यू सो मच डीजे. चला फास्ट घ्यायचं. स्पीडअप घ्यायचं. टीम शेहजाद 11 टोल या संघाला विनंती असणार आहे. 6 चेंडू मध्ये एक धावेची गरज. सोमेश बाद झालेला आपण पाहिला. सूरज ऑन स्ट्राईक असेल. सूरजच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं तो क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतो. षटक क्रमांक 8 अतळण्यासाठी मास झाला. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 80 धावा दाफलकावरती आल्या. 2 विकेट्स आपल्याकडे आहेत. 1 धाव आपल्याला बनवायची. इथून सुद्धा शेहजाद 11 टोल हा संघ मॅच मध्ये पुनरागमन करू शकतोय. महत्वाच्या 2 विकेट्स राहिल्यात ना त्या टिपाव्या लागतील. मॅच स्वतः गोलंदाजीला आले आहेत. समोर बॅटर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच विनिंग पारी त्याच्या बॅटमधून आली आहे. पहिला बॉल इथे दिशा चुकली आहे. इथे मॅच जिंकली टीम शिंदे वॉरियर्स या संघानं. दोन्ही टीमचा चांगला खेळ आपण पाहिला. शेवटच्या क्षणाला इथे मात्र शेहजाद 11 टोल या संघाला पराभवाचा सामना करावा लागतो. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. चांगला दर्जाचा खेळ तुमच्या माध्यमातून आपण पाहिला. टीम शिंदे वॉरियर्स या संघानं पहिली मॅच इथे जिंकली आहे.
थँक्यू सो मच डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय टीम शिंदे वॉरियर्स संघाचा निकेश डबके ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. तत्पूर्वी मॅच नंबर 2 साठी आपण बोलूया तो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पाली सुधागड निलेश नाईक सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो. तर अतिशय दिमागदार असा हा सोहळा आपण पाहतोय. चैतन्य सेवा संस्था आयोजित दक्षिण रायगड प्रीमियर लीग 2023 हे ऐतिहासिक असा दुसरं पर्व आपण पाहतोय, अनुभवतोय. आजच्या दिवसातील 8 षटकांची ही लढत आपण पाहिली आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत, प्रदान करणार आहोत. थँक्यू डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. हरीशजी महाडिक यांच्या शुभ हस्ते आपण ह्या मॅन ऑफ द मॅचचा हा सुंदर टी शर्ट या खेळाडूला आपण प्रदान करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण वळूया. अतिशय सुंदर. आणि निखिलजी शिंदे त्यांचे संघ मालक आहेत, त्यांचे सुद्धा खूप मोठं या खेळाडूंच्या मागे राहिलेला. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. निकेश जी. हॅलो.